शुभांगी श्रीकांत दाटे. मी प्रोफेशनली गायनिकॉलॉजिस्ट आहे. माझ्या नावाने 3 फेलोशिप्स आहेत. मी लकीली नवी मुंबईची पहिली कॉस्मेटिक गायनिकॉलॉजिस्ट. सर चुकीने म्हटले गिनीज वर्ल्ड रेकॉर्ड, सॉरी. माझा इंडिया वर्ल्ड रेकॉर्ड आणि इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड मध्ये नाव आहे. इथे ऐकता आलं पाहिजे लोकांना, कारण मी फक्त 160 किलोच्या बाईकची डिलिव्हरी केली आहे माझ्या हॉस्पिटल ऑर्नेटमध्ये. आणि जी लकीली इंडियाची हेवीस्ट वुमन निघाली आहे. माझं लॅप्रोस्कोपिक फेलोशिप झालेली आहे. जसं मी म्हटलं कॉस्मेटिक गायनिकॉलॉजीची मी फेलो आहे. डिप्लोमा झाला आहे अमेरिकन एस्थेटिक असोसिएशन मधून मी केलेला आहे. माझं फेशियल एस्थेटिक आणि कॉस्मेटॉलॉजी मध्ये सुद्धा मी फेलोशिप केलेली आहे. हे मी ऑलरेडी म्हटलं तुम्हाला, इंडिया बुक ऑफ रेकॉर्ड, इंडिया वर्ल्ड रेकॉर्ड. सॉरी. आम्ही खूप सारे न्यूजपेपर्स मध्ये नेहमी झळकत असतो. हे आमचं कालचं लोकमत मध्ये आलं होतं की सखी मंच या मोठ्या कार्यक्रमामध्ये मी ॲज अ स्पीकर होते. बरेच अवॉर्ड्स, बरेच कॉलेजेस, एनजीओज, सोसायटीज पासून कॉर्पोरेट्स पर्यंत आम्ही सगळे इव्हेंट्स करतो. आज आपण बोलणार आहोत. इथे बायका थोडं कमी दिसत आहेत, पण डेफिनेटली पण इथे घेऊन जाणारे सगळी माणसं आहेत की जे घरी जाऊन त्यांच्या आई वडिलांना, त्यांच्या आयांना, सॉरी बायकांना, बहिणींना नक्की याची कल्पना देतात आणि याचा पुरेपूर वापर करता येईल. आता मला सांगा, आता तुमच्या बायकोच्या वतीने सांगा की जर एखादी बाई असेल तर तिची सगळ्यात आवडची गोष्ट कुठली असेल? आता हे मी लिहिलंय, ह्याच्या पलीकडे काय असेल सांगू शकता मॅडम? बोला. ज्वेलरी. माझ्यासाठी माझी फॅमिली खूप इम्पॉर्टंट आहे. येस मॅम, प्रतिभा मॅम, व्हॉट इज इम्पॉर्टंट फॉर यू? फैमिली, फ्रेंड्स. कल के सेशन में मुझे एक ने बोला मुझे मेकअप करने का बहुत अच्छा लगता है, एक ने बोला मुझे डांस करने का बहुत अच्छा लगता है. बट मी जर ॲज अ गायना इथे उभी आहे तर मला असं वाटतं आपल्यात सगळ्यात इम्पॉर्टंट आहे आपले हॉर्मोन्स. व्हेरी व्हेरी इम्पॉर्टंट. हे मेल्स असो फिमेल्स असो, प्रत्येकाला हॉर्मोन्स खूप गरजेचे आहेत. फिमेलसाठी स्पेशली. ही प्रत्येक बाईची खूप सुंदर दिसते, तिची हेल्थ एवढी छान असते, सिल्की केस किंवा छान शायनी केस, शायनी स्किन, हे सगळं तिला हे हॉर्मोन देत असतं. हो ना? मग ते तिचं स्ट्रेंथ असो, मग तिची बोन स्ट्रेंथ असो, तिचे कार्डियक वेलनेस असो, हे सगळं एका बाईला तिचे हॉर्मोन्स देतात. बरोबर? आणि तेच जेव्हा जातात, आता रिसेंटली एक केस केली जिथे ती बाई मला म्हणते की आता माझं 40 वर्ष झाले, माझी मुलं झालेली आहेत, माझी थैली काढून टाक. मी वैतागले घराबाहेर राहून. प्रत्येक वेळेस गावची आहे म्हणजे प्रत्येक वेळेस पाळी आली की मला घराबाहेर बसावं लागतं, तर मला ते नको, तर ते काढून टाक, माझी थैलीच काढून टाक, म्हणजे मला ते महिन्याचं टेन्शनच संपलं. मग मी जेव्हा तिला हे सांगितलं की ते चालेल का की जर तू म्हातारी दिसायला लागली किंवा तुझे हात पाय दुखायला लागले किंवा तू अगदीच तुला खालचं वजायनल ड्रायनेस होईल, तू सेक्स एन्जॉय करणार नाही, हे सगळं तुला चालेल का? जेव्हा हे प्रश्न तिला विचारले तेव्हा तिला रिअलाइज झालं की नाही, ह्या सगळ्या गोष्टी किती इम्पॉर्टंट आहेत. आता पाळी सगळ्यांना माहिती आहे आणि ही गोष्ट मी अगदी फ्रीली डिस्कस करणार आहे. सगळ्यांना त्याचे होणारे प्रॉब्लेम्स हे माहिती आहेत, पण कोणाला हेच माहित नाही की नक्की नॉर्मल पाळी असते काय. हे प्रश्न मी माणसांनाही विचारणार आहे. मला सांगा की टोटल एक पूर्ण वर्षभरात 11 ते 13 पाळी येणे नॉर्मल आहे. तर मी म्हणेल की किती दिवस पाळी येणं नॉर्मल आहे, तर काय सांगतात? येस मॅडम, किती दिवस? हाऊ मेनी डेज शुड द पीरियड्स लास्ट? नंबर 5 to 6. Yes sir, what do you think? 7 to 9, 7 days. सर काय वाटतं तुम्हाला किती दिवस नॉर्मल असेल? माझ्याकडे एक अशी केस होती की जिला एक फुटबॉल साईजचं फायब्रॉइड होतं. फुटबॉल साईज, ती एवढं मोठी करत होती. तिला 10 वर्ष हेच कळलं नाही की तिला जे 10 ते 15 दिवस पाळी जाते ते नॉर्मल नाहीये. तिला असं वाटायचं की मी तर जाळी झालीये, पण असं नव्हतं. अक्षरशः 8 महिन्याचा बाळा एवढं तिचं पोट होतं
आणि तिला हे जोपर्यंत कळालं की जोपर्यंत तिची पॉटीच थांबली किंवा तिला कॉन्स्टिपेशन एवढं झालं की तिला त्याच्यामुळे काहीच करता नाही आलं. एका डॉक्टरने चुकीने तिची सोनोग्राफी केली आणि ती माझ्याकडे आली. तेव्हा आम्हाला समजलं की एक 32 सेंटीमीटरचं फायब्रॉइड काय असतं. तिचं अक्षरशः एक 2.5-3 किलो वजन कमी झालेलं ऑपरेशन. त्यामुळे हे खूप इम्पॉर्टंट आहे की तुम्हाला माहित असणं की 2 to 7 days 2 ते 7 दिवस जे आहे ते ऍब्सोल्युटली नॉर्मल आहे. लोकांना पेन होणं नॉर्मल आहे का? पेन होणं नॉर्मल आहे का? किती हजबंडच्या बायकांना एक पेन होतं पाळीच्या वेळेस, तर तुम्हाला माहितीच नाही आहे का की पेन होतं? पेन होणं नॉर्मल आहे का? प्लीज उत्तर द्यावं लागते, नाहीतर मी इथेच 2 तास बोलत राहील. काय वाटतं सर? तुमचं काही एक्झाम नाहीये तिथे, चुकलं तरी चालेल. काय वाटतं? नॉर्मल आहे का पेन होणं? काय वाटतंय? क्या लगता है आपको? पेन होना नॉर्मल है पीरियड्स में? नो. मॅडम को लगता है हाँ. जर ते पेन 1 किंवा 2 दिवस आहे आणि ते इतकं आहे की एखादी गोळी खाऊन किंवा गरम पाण्याचा शेक घेऊन जर ते पेन जात असेल तर ते नॉर्मल. पण माझ्याकडे अशा बायका किंवा अशा मुली येतात की ज्या 5-5 दिवस शाळेला जाऊ नाही शकत, किंवा अशा बायका येतात की ज्या अक्षरशः आपलं ऑफिस सोडून घरी बेडवर रेंगाळतात किंवा त्यांना इंजेक्शन दिल्याशिवाय त्या जगूच शकत नाहीत त्या दिवसात. आता सांगा काय हे नॉर्मल आहे? हे लोकांना ऍक्च्युली समजणं खूप गरजेचं आहे. आता रेग्युलर आणि इरेग्युलर किती किती दिवसांमध्ये आली पाळी तर नॉर्मल आहे. काही म्हणतील 1 महिन्यामध्ये, काही म्हणतील 3 आठवड्यामध्ये, काही म्हणतील 30 दिवसांमध्ये. तर नॉर्मल काय तर 21 ते 35 दिवसांमध्ये जर पाळी येते तर ती नॉर्मल. पण ती प्रत्येक वेळेस त्याच इंटरव्हल मध्ये आली पाहिजे. असं नाही की ती कधी 21 दिवसाला आली, कधी 1 महिन्याला आली, कधी 35-40 दिवसांमध्ये आली तर ती नॉर्मल नाही. असं काहीही असलं तर आम्हाला लोकांमध्ये फायब्रॉइड दिसले, ते मोठे मोठे गाठ असतात, किंवा एंडोमेट्रियोसिस की त्याच्यामध्ये खूप पेन होतं, किंवा इन्फेक्शन खूप जास्त ते होतं, किती बायकांना गर्भाशयाचा टीबी होतो. तर हे सगळी कारणं असू शकतात. आजकाल सगळ्यात मेन जसं सरांनी कोविड बद्दल आपल्याला बोलले, कोविड नंतर कितीतरी बायकांचे आमची 25 ते 30 किलो वजन वाढलं. आणि याचा सगळ्यात मोठा इम्पॅक्ट झाला त्यांच्या पाळीवर. जर एखादी बाई खरंच हेल्दी आहे ते तिच्या पाळीवर दिसते. जर तिची पाळी हेल्दी असेल किंवा कुठलाही जर शरीरामध्ये कुठलाही त्रास असेल तर सगळ्यात पहिलं तिच्या पाळीवर दिसतो. हो ना? आणि हे समजणं खूप गरजेचं आहे की 2 ते 7 दिवस, 21 ते 45 दिवस, 1 ते 3 दिवस पेन होणं आणि थोडंफार पेन असणं आणि एक 3 ते 4 पॅड्स वगैरे चेंज करणं ऍब्सोल्युटली नॉर्मल. अशा पण बायका आहेत की ज्या 10 पॅड चेंज करतात, 10 दिवस करतात, पण त्यांना असं वाटतं की नाही हे नॉर्मल आहे. माझ्याकडे तर एक बाई अशी आली जी मला म्हणते की आता माझी पाळी जाणार आहे ना म्हणून मी 15 पॅड चेंज. नंतर कळालं की तिच्यामध्ये एक मोठंसं पॉलिप होतं की ज्याच्यामुळे तिचं ब्लिडिंग इतकं होतं की अक्षरशः तिचं ऑपरेशनच्या आधी आम्हाला तिला रक्त चढवावं लागलं. तिचं एक 7-8 हिमोग्लोबिन होतं, इतकं ती ब्लीड करत. त्यामुळे हे बायकांना माहीत असणं खूप गरजेचं आहे. बोलूया पुढच्या विषयात. वजन, इटिंग डिसऑर्डर्स. असं बघितलं गेलंय इथे किती लोकांच्या मुली आहेत ज्या 12 ते 15 वर्षाच्या वयोगटात आहेत? कोणी आहेत? बोलूया. तर जी पहिली पाळी जी येते ती बऱ्याच वेळेस माझ्याकडे 1 महिन्यात 2-3 बायका अशा येतात की पहिली पाळी जेव्हा पण येते तिची ती बरोबरच नाही. 1-2 महिन्याला येतच नाही किंवा 6-6 महिने येत नाही. तर हे समजणं खूप गरजेचं आहे की ते सुरुवातीला लगेच तिला सेट व्हायला वेळ लागतो. एक सर्केडियन रिदम म्हणतो आपण, एक हायपोथॅलेमिक ऍक्सिस म्हणतो की ज्याच्यामुळे ते सेट व्हायला कमीत कमी एक 6 महिने ते 1 वर्षभर लागतं. त्याच्यानंतरच ती गोष्ट नॉर्मल होते. है ना?